नमस्कार. माझ्या कथेचे नाव आहे आदर्श न्यायाधीश छत्रपती शिवराय. प्रौढ प्रताप धुरंधर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्री 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 श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. सन 1678 शिवराय दक्षिण दिग्विजय करून परतत होते. येताना वाटेत बेलवाडी येथे एक देसाई गडी होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठी सैन्याला ती गडी जिंकून घ्यायची होती. मावळ्यांचे नेतृत्व करणारा सपूजी गायकवाड नावाचा एक शूरवीर होता. झाले मोर्चे लागले. एक छोटीशी गडी जिंकण्यासाठी कितीसा वेळ लागणार. मावळे लढत होते. गडीचा मालक धारातीर्थी पडला. आता तर नक्कीच जिंकल्या जमा आहे गडी. सर्वांना आनंद झाला. पण आश्चर्य आहे. एक दिवस गेला, 2 दिवस गेले, 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, तरी गडी काही पथ्य होत नव्हती. शेवटी शिवरायांनी सपूजी गायकवाडला खरमरीत निरोप पाठवला. राजे आपल्यावर चिडले ते पाहून सपूजीला जास्त चेव चढला. मावळ्यांच्या अंगी स्फुरण आले. भयंकर रणकंदन माजले. गडी फतेह झाली. विजयी ढोल नगारे वाजू लागले. तब्बल 15 दिवस लागले ही गडी जिंकायला. तरी गडीचा मालक धारातीर्थी पडला. तरी कोण लढले एवढे चिवटपणे. ती गडी लढवत होती एक स्त्री, सावित्री देसाई तिचं नाव. ती धारातीर्थ पडलेली त्या गडीच्या मालकाची विधवा पत्नीच होती. तीच लढवत होती ही गडी. ती एक विधवा पत्नीच नव्हती तर ती एका बाळाची आई सुद्धा होती. शिवरायांना मावळ्यांच्या विजयाची वार्ता समजली. त्यांना कधी एकदा गडीपाशी पोहोचतो असे झाले होते. राजे गडीपाशी पोहोचले पण तिथे सपूजी नव्हते. थोड्या वेळाने सपूजी हजर झाले. सपूजी इतक्या द्वेषात आणि रागात होता की त्या रागाच्या आणि उन्मदाच्या भरात त्यांनी शिवरायांनी मावळ्यांना, स्त्री, अबला, दुर्बल, रोगी, म्हाताऱ्यांना हात न लावता त्यांचे जातीने रक्षण करण्याचा शिवरायांनी स्थापित केलेला नियम तो विसरला आणि त्याचा राग इतका अनावर झाला की त्या रागाच्या आणि विजयी उन्मदाच्या भरात त्यांनी स्वतः जिद्दीने लढलेल्या त्या गडीच्या मालकीनीवर म्हणजे सावित्रीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मावळ्यांनी आणि सरदारांनी त्याला प्रतिरोध केला पण एका बाईचे शिर ते भ्रष्ट झालेच होते. शिवरायांना मावळ्यांच्या विजयाची वार्ता तर समजलीच पण सपूजीच्या कुकर्माची ही शिवाजी महाराज गडीपाशी पोहोचले. गादीवर स्थानापन्न झाले. त्यांनी सावित्रीला आणण्याची आज्ञा दिली. त्यांच्या बाजूला सपूजी छाती पुढे काढून उभा होता. सावित्रीला आणले गेले. सावित्री गांगरलेली, घाबरलेली होती. आता माझं कसं होणार. हा क्रूर शिवाजी मला मारून टाकणार व माझं बाळ अनाथ होणार आणि हा क्रूर शिवाजी मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. ती कीर्ती ऐकली त्या शिवाजीची पण ते सारं खोटं निघालं. आज हा क्रूर शिवाजी मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. जर याचा सेनापती एका कैद झालेल्या बाईवर अतिप्रसंग करू शकतो, तिच्या हात पायात बेड्या तुकून तिला काळकुटीत टाकून देऊ शकतो, हा तर त्याचा राजा आहे. हा किती क्रूर असेल. सावित्रीचे विचारचक्र सुरू झाले. तिने महाराजांना अर्थसाथ घातली. महाराज मला मारा पण माझ्या बाळाला मारू नका. महाराज माझ्या बाळाला मारू नका. हे तिचे करुण शब्द ऐकून शिवाजी महाराज गहिवरले. त्यांनी तिच्या बाळाला आणण्याची आज्ञा दिली. तिच्या बाळाला आणले गेले. शिवाजी महाराजांनी ते बाळ हाती घेतले आणि आज्ञा दिली, सावित्रीला बंदमुक्त करा. सावित्री पळत जाऊन त्यांच्या पायावर पडली. महाराज मला मारा पण माझ्या बाळाला मारू नका. महाराज माझ्या बाळाला मारू नका. शेवटी शिवाजी राजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, ताई साहेब कोण म्हणते की मी तुम्हाला मारणार आहे, या बाळाला मारणार आहे. मी तुम्हाला ताई म्हटलं म्हणजेच हा बाळ माझा भाचा नव्हे का. मी पहिल्यांदाच माझ्या भाच्याला भेटलो आहे. माझ्या भाच्याला काहीतरी दिलं पाहिजे. तू ही बाळाच्या दूध भातासाठी जिंकलेली गडी मी तुला परत करत आहे आणि या गडीच्या आजूबाजूचा प्रदेश तुझ्या चोळीसाठी. सावित्री आश्चर्याने शिवाजी राजांकडे पाहत होती. शिवाजी राजांनी लगेच सपूजीकडे नजर वळवली. सपूजीला पाहताच त्यांच्या डोळ्यातून अंगारे बरसू लागले. ते संतापाने थरथर कापायला लागले. त्यांचा हा रुद्रावतार पाहून सपूजी होरवळून गेला. पळत जाऊन त्यांच्या पायावर पडला. महाराज माफी घ्यावी महाराज, पुन्हा असं घडणार नाही महाराज. शिवरायांनी त्याला क्रोधाने दूर केले. काय केले तुम्ही सपूजी. मोडली जुलमी सत्तेतून प्रजा मुक्त व्हावी
व्हावी आणि माझ्या आई बहिणीच्या अब्रूचे रक्षण व्हावे म्हणून आम्ही हे स्वराज्याचे तोरण बांधले आणि तुम्ही या बहिणीवरतीच हात टाकण्याचा प्रयत्न केला. नाही सखुजी, नाही, या गुन्ह्याला क्षमा नाही. सखुजी पुरता ढासळला. त्याने आज्ञा दिली. ज्याने या परस्त्रीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, तिच्या हातपायात बेड्या टिकू दिला, काळकुटीत टाकण्याचा प्रयत्न केला, ते हात कलम केले जावेत आणि याला पन्हाळ्याच्या काळकुटीत कायमचे बंद करण्यात यावे आणि सावित्रीला बायजत मुक्त करण्यात यावे. ज्या सरदाराने अशक्य प्रायाचा विजय खिचून आणला त्याचे भरभरून कौतुक केले. मात्र त्या सरदाराने जेव्हा अशंभर गुन्हा केल्याची वार्ता समजली तेव्हा कोणताही मुलाजा न ठेवता योग्य ती शिक्षा घडवली. हे अभूतपूर्व होते. अशा या कर्तव्यदक्ष ज्ञाप्य रयतेच्या राजाला माझा मानाचा मुजरा.